पूर्व उपनगरातील महानगरपालिकेचं एक महत्त्वाचं हॉस्पिटल म्हणून कूपर हॉस्पिटल आहे, ज्या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा आहे। आणि आज त्या कूपर हॉस्पिटलमध्ये सभापती महोदय 80% कामगार जे आहेत ते कंत्राटी स्वरूपाचे आहेत आणि त्यांचे प्रश्न जे आहेत ते अत्यंत ज्वलंत आहेत। सभापती महोदय 2019 पासून कंत्राटी कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहेत। त्याच्यानंतर कोविड सुरू झाला, कंत्राटी कामगारांनी जीवाची पर्वा न करता त्या ठिकाणी सेवा दिली, परंतु ज्या वेळेला कोविड योद्धाचं प्रमाणपत्र देण्याची वेळ आली त्यावेळेला सभापती महोदय या कंत्राटी कामगारांना ते सुद्धा देण्यात आलेलं नाहीये। त्याच्याशिवाय प्रशासनाकडून ऑक्टोबर 2019 पासून ऑक्टोबर 2025 पर्यंत नेमण्यात आलेले या 6 वर्षातले 3 वेगळे कंत्राटदार, त्यांच्याकडनं या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे सभापती महोदय थकीत वेतन, भविष्य निर्वाह विधी, सानुग्रह अनुदान, राज्य विमा आयोगाचे देय आजतागायत आजच्या तारखेपर्यंत त्यांना ते देण्यात आलेले नाहीयेत। आता पुन्हा कूपर हॉस्पिटल जे आहे त्या प्रशासनाने निविदा तत्वावर कंत्राटी भरती करण्याचा त्या ठिकाणी घाट घातलेला आहे आणि त्यामध्ये या जे 6 वर्षांपासून जी कामं करणारी लोक आहेत, ज्यांच्या मागण्या आजही प्रलंबित आहेत, 6 वर्षाचा कामाचा अनुभव आहे, 38 वर्षावरील कोविड काळापासून काम करत असणारे आपली मराठी मुलं आणि मुली आहेत, त्यांना अपात्र करण्याचा प्रशासनाचा त्या ठिकाणी प्रयत्न झालाय आणि त्या पद्धतीने ते काम करतायत। तरीही या कंत्राटी कामगारांना शासन न्याय देणार का, हा पहिला प्रश्न। आणि दुसरा प्रश्न जो सन्माननीय प्रसादजी लाड यांनी विचारला की परळमध्ये महात्मा गांधी रुग्णालय जे कामगारांचं रुग्णालय आहे, फार मोठी जागा आहे आणि त्या ठिकाणी केईएमचे ऑप्थॅल्मिक आणि ऑर्थोपेडिक असे 2 वॉर्ड शिफ्ट करण्याचा प्रस्ताव होता, तर त्या प्रस्तावावर सुद्धा कार्यवाही होणार का? सन्मान्य सभापती महोदया, सन्माननीय चित्राताईंनी 2 मुद्दे या ठिकाणी मांडले की ज्यामध्ये महात्मा गांधी रुग्णालयामध्ये वॉर्ड तयार करण्याचा काही निर्णय झाला होता असं आपण म्हटलं, त्याची नक्कीच प्रस्तावित असेल तर त्याची नक्की माहिती घेतली जाईल आणि रुग्णांच्या सोयीसाठी त्या ठिकाणी वॉर्ड करून किंवा सन्मान्य प्रसाद लाड साहेबांनी सांगितलं की ज्या पद्धतीने MRI मशीन बंद आहे पण अन्य कुठच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यापेक्षा जर महात्मा गांधी रुग्णालयामध्ये आम्ही जर नेऊ शकलो त्याच्यामध्ये देखील सकारात्मक भूमिका महानगरपालिकेला आपण घ्यायला लावू। दुसरा मुद्दा सन्मान्य चित्राताईंनी जो मांडला तो कंत्राटी कामगारांच्या बाबतीमध्ये मांडला आणि कंत्राटी कामगारांच्या बाबतीमध्ये चित्राताईंकडनं सविस्तर माहिती घेऊन जर कंत्राटी कामगारांवर अन्याय होणार असेल तर तो होऊ नये यासाठी प्रिकॉशन घेण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला दिले जातील।